क्वांटिटीला नाही क्वालिटीला किंमत आहे. पण हे कलियुग असं आहे क्वांटिटीकडेच जातं, क्वालिटीकडे येत नाही. कीर्तनाला माणसं जरी कमी असली तरी ज्यांचं भाग्य आहे तेच येऊ शकतात. कळतंय? आता ह्याच्या पुढं सांगते, दुसरीकडं माणसं जरी जास्त असली तरी तिकडं पाप झाल्याशिवाय जात नाहीत. आता हे मी कुठं सांगायची गरज नाही है ना. तुम्ही चांगले अनुभवी आहात त्याच्यातले माणसावर का विनंती आहे रे. रक्त खूप चांगलं आहे आपलं, संस्कार फार प्रबळ आहेत आपले. शाहिस्ताखानाच्या लाल वाला चालल्या, शाहिस्ताखानाच्या बहिणीची पोरगी कुठतरी लपली आणि हल्ला फार मोठा झाला, सगळी धावपळ उडाली होती. त्या पोरीला वाटलं आपल्या जीवाला धोका आहे, कुठेतरी लपावं. कुठेतरी कोपऱ्यात ती शाहिस्ताखानाच्या बहिणीची पोरगी लपली आणि शाहिस्ताखानाची बायको पळत पळत येऊन शाहिस्ताखानाला सांगते, जहाँ पड़ा मुझे लगता है शिवा के मावरों ने बदले की आग में लड़की उठा ली. शाहिस्ताखान शत्रू आहे, ज्या राजानं जीवावर हल्ला केलाय, जे जीवाचं फक्त बोटावर बेतलंय, तो शाहिस्ताखान बायकोला सांगतोय ना मुरत जबान को लगाम दे, शिवा के मामले है वो, किसी गैर औरत के सामने नजर उठा के बात नहीं करते, क्या बोल रही है लड़की उठा ली. शाहिस्ताखान जबान देता है, अगर शिवा के मावलों ने लड़की की तरफ आंख उठाकर भी देखा तो ये शाहिस्ताखान जबान काट देगा. वो शिवा है और वो शिवा के मावले हैं. ही संस्कृती आपली. रात्री बेरात्री एखादी पोरगी दिसली तर तिला माय म्हणणारी जात आहे आपली. आपण बाया नाचवणारे नाही, आपण बाया वाचवणाऱ्या औलादी. आणि आता हे सोडून द्या, बास झालं. आता स्वतःसाठी जगा, स्वतःच्या आईबापासाठी जगा, मोठे व्हा. हे कलियुग आहे दाद्या. इथं खिशात पैसा नावात प्रसिद्धी आहे तर लोक मागे पुढे फिरतात. आज माझं नाव आहे म्हणून मंडप भरलाय, उद्या नाव गेलं की कुत्रं खाणार नाही. नाव कमवा, आयुष्य जगा, आनंदाने जगा. समाधान आयुष्यातला परमात्मा आहे. बंगला आहे, गाडी आहे, पैसा आहे, चार माणसं मागे पुढे फिरतात. आम्ही विचारलं त्या साहेबाला, का हो साहेब काय नाव आहे तुमचं? साहेब म्हणतो सगळे, पण रात्री झोप लागत नाही. कधी कोण दगा करेल काही भरोसा. पहाटे उठून सत्ता बदलते ती खुर्चीचा काही भरोसा. झोप लागत नाही रे, झोप लागत नाही. कारण हे चुकीचं आहे. आम्ही तुकोबारांना विचारलं, बायको लेकरं अन्न अन्न करून मिली. नाथबाबांना विचारलं, इतका अपमान केला. नामदारांना विचारलं, सगळं गेलं, काहीच वाटत नाही. तुकोबाराय म्हटले, बरे झाले देवा निघाले दिवाळे, परी या दुष्काळी पिढा गेली. बरं झालं बायको लेकरं मिली, पिढा गेली. विचार करा, सगळं असूनही भोगता येत नाही, काय दुर्दैव आहे. काहीच नसलं तरी समाधान संपत नाही, काय सुदैव आहे. हे भगवंताच्या नामचिंतनामुळे शक्य. सॅटिस्फॅक्शन, समाधानी आहे, काही नकोय मला आयुष्यात. पण हे कमवू ना, कमवून झाल्या नंतर गर्व न येऊ देणं, पण कमवायचं. मग आम्ही विचारलं ज्ञानोबा, संसार सुखाचा करेन म्हणता, स्वतःला भगवंताचा अवतार म्हणता, सिद्ध पण करा ना, युक्तिवाद पण लागतो की नाही. 17व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने सात्विक दानाची व्याख्या सांगितली, तेव्हा 17व्या अध्यायातच ज्ञानेश्वरीच्या, कारण जिथे 18 अध्याय ज्ञानेश्वरीचे तिथे 18 अध्याय गीते. नीट लक्षात घ्या, गीतेचं मराठीत केलेलं रूपांतर म्हणजे ज्ञानेश्वरी. मग 17व्या अध्याय ज्यावेळेस जगाच्या मालकाने सात्विक दानाची व्याख्या सांगितली तेव्हा ज्ञानोबाराय देवाला म्हणतात, चुकला तू. कोणाला म्हणतात? देवाला. कोण म्हणतात? ज्ञानोबाराय म्हणतात, देवा चुकलास तू सात्विक दानाची व्याख्या सांगितलीस खरं, पण जे दान द्यायचं ते मिळवायचं कसं हे नाही सांगितलंस. आता आम्ही काय करतो, खून करतो आणि पंक्ती घालतो. जमणार आहे का? अन्यायोपार्जितम धनम हे धर्माच्या कारणी लागत नाहीये. मग माऊली सांगतात, जरी स्वधर्मात होते जे जे मिळे आपण याते, ते ते दिजे बहुते सन्मान योगे. देश काल पात्र पाहून दान करा, कुठलाही उपकार न ठेवता दान करा. तर दानम सात्विकम श्रुतम हे वर्णन ज्ञानोबारायांचं. म्हणजे जगाच्या मालकाची चूक काढायची ताकद ज्या 18 वर्षाच्या लेकरात आहे त्यांना ज्ञानोबाराय म्हणायचं. विचार करा, जगातले सगळ्यात मोठे सायंटिस्ट ज्ञानोबाराय. कधी जमलं तर बघा, ज्ञानेश्वरीला हात लावता आलं तर, आळंदीला जाता आलं तर बघा.
संजीवन समाधीवर तुम्ही आजही कान लावला तर ओंकार तुमच्या कानावर पडेल. कारण 750 वर्ष झाले आजही माझ्या ज्ञानोबराय जिवंत आहेत आणि सायंटिफिकली आम्ही प्रूफ करू शकतो. शरीरामध्ये 72,000 नाड्या असतात, 24 नाड्या प्रधान असतात, 3 नाड्या प्राणवाहक असतात. इडा, पिंगला आणि सुषुम्ना यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक श्वसनाचे 3 प्रकार, याच्यावर ज्याचं अधिराज्य आहे. त्याच वेळेस 3.5 वेळे गमसली कुंडलिनी शक्ती बेंबीच्या देट्यापासून षडशस्त्राचं भेदन करत ब्रह्मरंध्रात जाऊन मिळते. त्यावेळेस माणसाला समाधी लावायची ताकद निर्माण होते आणि ज्या माणसाला समाधी लावता येते तो योगी ठरतो. आणि योगी कोणतं माऊली सांगतात, योगी तो ही करीती परी कर्मे त्रिण बंदी जती, जे सांगितली आहे संगती अहम भावाची. ज्याला स्वत्वाची जाणीव नाहीये, जन्म मृत्यूचं बंधन नाहीये, तो योगी आहे. मग देवही नेऊ शकत नाही किंवा शरीरही जळू शकत नाही. आत्मा कधी मरतो का? न्यायशास्त्रामध्ये वर्णन आहे, आत्मा कधी मरत नाही. आत्म्याचं स्वरूप ज्ञान आहे. आता हे सायंटिफिकली प्रूफ करायचं म्हटलं तर काही रोगराया बापाकडनं येतात. त्याला आपण जेनरेटिक अनुवंशिक म्हणतो की नाही. मग मी म्हणते हे आलं कसं? व्यक्ती जन्माला यायच्या आधी व्यक्तीचं ज्ञान जन्माला येतं. माऊली वर्णन करतात, मोठं की देहाकृती उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा. प्रकाश अगोदर येतो का सूर्य अगोदर येतो? नीट नीट पाठ उठायला लागतं त्याला. ब्रह्ममुहूर्त, काकडा. काकडा कधी ऐकला? काकड्याची मजा आहे ना. एखादा तरी अभंग काकड्यातला पाठ असावा. नीट लक्ष देऊन ऐका माझं बोलणं. काकड्याचे अभंग विश्वाच्या मालकाला जाग करतात. तुम्हा आम्हाला सामर्थ्य देणार नाहीत का? हे कोणाला जाग करतात? देवाला. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पायी ताटला. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणा, वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव म्हणा. काकडाची हवा असं काही नाही बरं का. येईल तैसा बोल रामकृष्ण. काल वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. शहाणा येडा दोघालाही समजून घेतो तो विठ्ठल आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. देव सगळं होतो. तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तू ही सदा रक्षिता आपदी आमते. गुरु तू, बंधू तू, पिता तू, माय तू, राखण करणारा तू, सांभाळणारा तू, झेलणारा तू, वाचवणारा तू, जगवणारा तू, सगळं तू. खूप मन मोठं आहे माझ्या विठ्ठलाचं. खूप जसं जमल तसं भजन करा, काही हरकत गार जमते, काही विषय नाही. डोंगराची हवा न बाळला फक्त एवढीच विनंती माझी. कणभर कणभर हा कणभर विनंती आहे. भजनात नशा असा, भजनात नशेत भजन नसून. आता बाटलीशिवाय ह्याची डुलकी वाजत नाही ह्याला आराधी म्हणायचा. गांजाशिवाय याचा झाजा आपटत नाही ह्याला गोंधळी म्हणायचा. परमार्थात सगळ्या अवताराचे अभंग सापडतील तुम्हाला. 24 अवतार आहेत जगाच्या मालकाचं. प्रत्येक अवताराचं गोड अभंग आहे. कारण ना गोंधळ घाला.
अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा सावध होनी नीट ऐका बरं का सावध होनी आणि सावध व्हा आणि मग भजनी लागा सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारी जिवारी माझ्या मल्हारी जिवारी निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागोनी त्रिविध पापाची करावया झाडणे परितु भक्तासी पावसी निर्वाणी आईचा जोगवा जोगवा मागे भजन आहे कसंही गायलं तरी गोड आहे जुनी भजन ऐका लेकरांची सेवा केली सतू आई लेकरांची सेवा केली सतू आई कसं पांग फेडू कसं तुझ्या माया
पाहू राधा चल माझ्या गावाला गोकुळ माझं गाव आहे गावात माझं नाव राधा चल माझ्या गावाला भजन रे अमृता मी गोड नाम तुझे तुझे देवा पण माझे केशवा कावाना गे चेहऱ्यावर आपोआप आनंद सोडून जात ते भजन आहे काही गरज नाही हा गोड असतं महाराज ते ताकद किती हो महाराज त्याच्यात आपोआप संसार सुखाचा करत ते कसंही गा मला सांगा मध रागाने खाल्ला मग गोड लागत नाही विष प्रेमानं पिलं मग मरत नाही घरी गेल्यावर पिऊन बघा सकाळी कळतंय विषाची परीक्षा घेऊ नये आणि काय घ्यायची मध आहे रागाने खाल्ला तरी विष प्रेमानं पिलं तरी कारलं तुपात तळलं काय आणि साखरेत घोळलं काय कारलं कडू ते मधाचा गुण आहे गोडवा देणं विषाचं काम आहे मारणं माझ्या भगवंताच्या नामाचं काम आहे पुण्य आणि समाधान देणं ते देतच पुण्याची गणना कोण करी त्याचा गुण आहे तो कसंही घेतलं तुम्ही मुलाला पांडुरंग नाव ठेवून हाका मारली तरी पुण्य म्हणून जुनी माणसं लेकराचं नाव देवाच्या नावावरनं ठेवायची हा हे विठ्ठला आहे नारायणा हे पांडुरंग आहे दत्ता आहे रामा आहे कृष्ण आहे शारंगधरा किती गोड नावं होती आता एकही नाव असं सापडत नाही आजकालच्या पोरांची मुलींची नावच इतके बरं चूक त्यांची नाही ना धन्य माता पिता तयाची आहे त्यांनी नावं नाहीत ना तेवढी त्यांची आई आणि मला एक साधा प्रश्न कळत नाही तुम्ही आजच्या पिढीकडनं अपेक्षा ठेवता कशी काय आपल्या घरात ज्ञानेश्वरी आहे का आपल्या घरात गाथा आहे का आपण का आईनं कधी भजन केलंय आपल्या कसं काय तुम्ही पुढच्या पिढीकडनं अपेक्षा ठेवता की याने आपल्याला सांभाळावं अरे तुम्ही तुमचे मायबाप सांभाळले नाही 8वीचा पोरगा माझ्या समोर मावा चोळीत होता अरे म्हणलं चडीतला पॅन्टीत तरी आहे मग मावा चोळ मावा तुझं वय काय तो मला म्हणलाय तू कोण म्हणलं मी महाराज ती म्हणला मंडपात झालं कीर्तन म्हणलं लय ज्ञान नको पाजळू म्हणला आपण आपल्या बापाचं ऐकत नाही झुकेगा नाही साला म्हणला तू काय चीज आहे का समोर तुझा बाप आला त्यानं चोळलेली मागाश बोट पटकन मागं घेतली म्हणलं काय आत्ताच म्हणत त्याला बापाला घाबरत नाही की म्हणलं बापाला घाबरणाऱ्यातली अवलाद आपण नाही मला मग मागं का घेतली म्हटलं ती अवलाद घेतली अर्धी मागते म्हणून मागं घेतली काय विचार काय करता याचं पोरगं संत होणार आहे नाही इथं बसलेले पुरुष मंडळी उभा राहिलेले गावातले म्हणजे बाहेर गावचे सगळे तिथं मंडपात जेवढे मला दिसतात गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा तुम्हाला काय वाटतं इतके इमानदार आहेत की हातवर करतील इतकं जर जग इमानदार असतं तर आज घराघरात परमार्थ घडलं असतं बेईमान झालं म्हणून तर भजन होत नाही ते जनाई म्हणते ना जनाईंचं वर्णन आहे देवा काय जग आहे रे तुझं पुण्यवंत पाताळी लोकी नेला दरिद्री तो भाग्यवंत केला पुण्यवंत पाताळ लोकी नेला दरिद्री तो भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला बुद्ध झाला तुझा बुद्ध झाला तुझा बुद्ध झाला तुझा काय जग आहे देवा हा इथं वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे आणि कीर्तनात नाचणारी पोरगी नालायक आहे नजर पण नजर आहे तुमची खरेच रे म्हणजे तुमच्या नजरेत एखादी स्टँडर्ड हाय एज्युकेटेड पोरगी अर्धनग्न होऊन नवरदेवासमोर नाचत असेल इट इज फ्री माइंडेड हाय क्लास आणि इट इज अनएज्युकेटेड अनप्रोफेशनल अनक्लास लोअर क्लास थर्ड क्लास म्हणजे तुमचं कसं आहे ज्याला मटण चावना त्यानं माळ घातली त्यो महाराज अरे येड्या त्याला चावण म्हणून घातली आम्ही चावायला यायच्या आधीपासून घातली तुमचं अवघड आहे रे तुम्हाला संत कळत नाहीये मी सांगू
जे स्वतःच कौतुक करतो तो भामटा आहे. जो म्हणतो मी मोठा आहे, माझा मठ मोठा, माझी जागा मोठी, माझा देव मोठा, हा भामटा आहे. जो सगळं एक मानतो आणि फक्त विठुरायाचं कौतुक करतो ते संत आहेत. हे सामर्थ्याने लक्षात आहे. गाठ्यासारखं सामर्थ्य आहे. ज्या जगद्गुरु तुकोबारायांनी निर्माण केलं त्या तुकोबारायांना विचारलं जमलं कसं? तुकोबाराय सहज बोलतात, कुणबी याच्या कुळी जन्मलो जगदीशा, संस्कृत भाषा आम्हा कैसी. अरे जगाच्या मालका, कुणब्याच्या कुळात जन्मलेला साधा पोरगा आहे मी, मला जमलं असतं व्हय रे. अहो पण जमलं ना तुम्हाला. तुमचे अभंग संस्कृत मध्ये श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंदगणा विनाश, हे जमलं ना. मग कसं जमलं? तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मज बोलविता देव आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची, साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, पण शिकविता धनी वेगळाची. हे ज्यांना कळलं ते संत आहेत. जिथे ज्ञानोबराय मी करेन म्हणतात, पण मी कोण याचं सामर्थ्य जगाला सांगतात. मी करेन म्हणजे माझ्याकडून करवून घेणारा इतका मोठ्या मनाचा आहे की मी करेन म्हणावं त्याने करावं, तो पांडुरंग आहे. मी फक्त जाईन गे माये पंढरपूर, मी फक्त त्याच्या साधनेचा प्रयत्न करावा. पण किती ताकद पंढरीच्या वाटेत. मी उभा आहे त्याच्या कुठल्या दिशेला पंढरपूर आहे. मी उभा आहे त्याच्या कुठल्या दिशेला पंढरपूर आहे. पंढरपूर कुठे आहे? लातूर कुठे आहे? पुढेच आहे ना. मग पंढरपूर बी तिकडेच आहे. मग पंढरपूर महाराज बरं का, हे पंढरीकडे म्हणजे लातूर. त्याच्यानंतर तुम्ही जे आता हायवेने, आता तुम्ही हायवेने जाता महाराज, पंढरपूर त्याच दिशेला आलं महाराज. मग आता इकडे पंढरपूर माझ्या समोर आहे. मी जगाच्या मालकाकडे 3 पावलं चालते. किती? पंढरीच्या वाटेवर 3. जास्त नाही, मला समजा नाही जमलं, मला हरकत नाही, 3 पावलं चालले. मी जर पंढरीकडे 3 पावलं चालले ना, तर पंढरीचा नाथ माझ्या घराकडे 47 पावलं चालतो. इतकं मन मोठं माझ्या विठ्ठलाचं. मी जायच्या अगोदर तो माझ्याकडे आलेला असतो. मग जिथं लग्न नामदेवरायांचं, लग्नामध्ये नवरी राजाई, वरमाय गुणाई, वरबाप दामोशेठ आणि लग्न लावायला ब्राह्मण पांडुरंग असेल, तो संसार दुःखाचा असेल का? तो संसार परमार्थापेक्षा श्रेष्ठ असेल. कारण जगाचा मालक साक्षीला द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरकत काय असोनी. सॉरी, संसारात राहून जर जगाचे मालक राखण करत असेल तर आम्ही संसार सुद्धा सुखाचं करायचं सामर्थ्य ठेवतो. कारण तो पाठीशी मागे पुढे उभा आहे. सांभाळीत आली आघात मग घालून या भार. निरविली संत विठोबाची काळजी करू नका रे. आपली यश किती पदरात पडावं, अरे किती संकट वाट्यात यावी, किती लोकांनी नावं ठेवावं, अरे किती भावकीनं पाय खेचावे, फक्त माऊलींनी डोक्यावर हात ठेवावा. यश मिळाल्याशिवाय राहत नाही, फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा साडेमार्ग. पण आमचा अवघड आहे ना. आम्ही डोळ्यावर विश्वास ठेवतो. आमच्याकडे महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं म्हणून. अरे माणूस आहे का भूत आहे तू? अशी पाया पडण्यानी पोरं झाली असती, बायको बॉम्बलाई केली असती. भाषा माझी नाही रे. महाराज स्पष्ट सांगतात, नवसे कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती, नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. माझ्या तुकोबारायांची भाषा. माऊली स्पष्ट सांगतात, जयाचे आहिक धड नाही तयासे परित्र पुस्सी काही. कुणाच्याही चरणावर मस्तक ठेवायचे, कुणालाही महाराज म्हणायचं, आणि कुणाही लोकांच्या नाही रे. समजून घ्या देव कुठे आहे. शंकराचार्य वर्णन करतात देवाचं. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटेष्टयानम् बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. गोविंद
कौन कहते कि भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे. तुम्हाला जमतंय उगाच बोलवलं मला. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बेरशबरी के तरह. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना. प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना. प्रभु जी चले आना. ओ पालनहारे निर्गुण तुम्हारे बिना हमारा कौन नहीं. हमारी उलझन सुलझावो भरमन. देवा तुला जे योग्य वाटतं ते कर. मी म्हणत नाही असंच कर तसंच कर, पण गोमट येते करा माझे भार ओझे. तुम्हापाशी कारण माझं चांगलं माझ्यापेक्षा चांगलं तुलाच कळेल. मग ठीक आहे, तुला जे चांगलं वाटेल ते कर. काय संकट द्यायची ते दे, पण तू माझी साथ सोडायची एवढीच विनंती. हमारी उलझन सुलझावो भगवन, तुम्हारे बिना हमारा कौन नहीं. हरि बोल. ओ पालनहारे निर्गुण तुम्हारे बिना मुश्किलों से कह दो मेरा प्रभु बड़ा है. मेरा प्रभु बड़ा है. इन मुश्किल से कह दो मेरा प्रभु बड़ा है. मुश्किल से कह दो मेरा प्रभु बड़ा है. इन मुश्किलों से कह दो मेरा प्रभू बड़ा है. काय संकट येत नाही. मी फार असं मी एवढं आत्मीयतेनं बोलायचं कारणच माझं एवढं आहे. मी ती पोरगी आहे जी मरणाच्या दारातनं माघारी आली. कारण काळ इतका वाईट येतो ना कधी कधी, पण माझा विश्वास आहे जिथं मी त्याच्यावर विश्वास ठेवतोय आणि माझं मन स्वच्छ आहे. ज्या लोकांनी नावं ठेवली तीच लोक पुढे चरणावर मस्तक ठेवतात. हा माझा आलेला अनुभव आहे. लोक इतकं वाईट बोलतात ना कधी कधी, पण तुकोबाराय म्हटले लोक जैसा ओक धरिता धरवे ना. लोकांचं तोंड म्हणजे वकारी आहे. याच्यापेक्षा काय घाण बोलावं आणि कशाला हात लावावा. अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसे मी गोपाळ पावे. पावे नाही. मग आम्ही फक्त तुझा विचार करतो विठ्ठला. मला गरजच नाही. आसमान में जितने सितारे हो उतने भी अगर शत्रु हो, आसमान में जितने सितारे हो उतने भी अगर शत्रु हो, आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो. जगाचा मालक पाठीशी केसाला सुद्धा धक्का लावायची ताकद ती. आणि हा माझा अनुभव आहे. जिथं अख्ख्या जगाने नाकारावं, फक्त माझ्या ज्ञानोबरायांनी पदरात घ्यावं तेव्हा कळावं. जेव्हा सगळी साथ सोडतात ना तेव्हा फक्त तो उभा असतो. उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. मग आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असेल
तर जाईन गे माये. तया पंढरपूर. दुःखाच्या काळात जाता आलंय, गरज आहे. सुखाच्या काळात विसरलो नाही, परमार्थ आहे. हा परमार्थ आहे की मी सुखाच्या काळातही गेले, ही वारी नाही चुकवली, कारण मला माहित आहे ही वारीच माझ्या जीवनाची वारी सुखरूप करणार आहे. माझ्या स्वार्थासाठी जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. त्याला सांगूयात ना, जगाला काय सांगायचं. हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो, मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. गरज नाही, देवाला सांगूया, तो ऐकेल ना. ऐकतो. देवाला मुंगीच्या पायातल्या पैंजणातल्या घुंगराचा सुद्धा आवाज ऐकू जातो. मग आपलं बोलणं कळत नाही का? मग लोक म्हणतात देव बोलणं कळतो तर एवढे दुःख का देतो? परीक्षा बघतो रे. संतांची घेतली, आपली घेतली, पण ज्या दिवशी पास होऊ ना, त्या दिवशी जे दिवस असतील ना, ते आपल्या आई वडिलाच्या डोळ्यात आनंद अश्रू आणतील, हा विश्वास पांडुरंगाच्या साक्षीने देतो. मग करा की पंढरीची वारी. पण माझा प्रश्न आहे, पंढरीचीच का? तिरुपती बालाजी, बद्रीनाथ, केदारनाथ हे जमत नाही का? जमतं सगळंच, पण मी म्हणलं ना, सुरुवात मुळातून असावी. म्हणजे कसं असतं, पाणी मुळाला घातलं तर फळ, खोडाला घातलं तर. मग आधी मुळाला घालू, खोडाचं पुन्हा बघू. मूळ कुठं आहे? जे मानवते चराचर तेव्हा होते पंढरपूर, आधी रचिली पंढरी मग वैकुंठ. जणही म्हणतात मूळचं घर जाते माहेराला, जाते माहेराला माझ्या मूळच्या घरा, माझ्या मूळच्या घराला जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेराला. कोण माहेर? जाईन गे माये, तया पंढरपूर. बेटेन माहेरा. आपुलिया. कोण आहे तिथं? एक एक विठवाई माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा तुझ्या नाची चरणी गंगा. आम्ही तुझी वाट धरावी, मग काय सर्व सुकृताचे आनंदच आनंद. अहो पण फळ मिळालं म्हणजे काय झालं? अहो काय सांगावं, एवढी ताकद आली, एवढी ताकद आली, मी नुसतं बोलावं. 5 मिनिटं महाभारतात जाऊ, लगेच भारतात. जस्ट 5 मिनिट्स महाराज बरं का. चला मी तिकीट काढून आले, तुम्ही बोलतो सोबत चला महाराज बरं का. याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. जोपर्यंत नाही म्हणत नाही तोपर्यंत देणार, फक्त सोबत यायचं कष्ट करा. कारण जो सोबत चालला, नामदेवरायांच्या सोबत खटनट चालले, पण नामदेवरायांना बघून यम त्यांनाही घेऊन गेले. दूत सांगत से यमा, दिंडी पुढे चाले नामा, तो नागवितो आम्हा विष्णुदास हनुनिया. का गळ्यात तुळशीची माळ असावी? का कपाळाला गंध असावा? अरे का सनातन धर्म एवढं गंधाचं महत्व सांगतं? अरे गळ्यात तुळशीची माळ आणि कपाळाला चंदन